हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे, मैत्रिणींचे, ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ न येण्याचं कारण हेच की थोडा मेडिकल प्रॉब्लेम चालू होता. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. पहिलं दिदीचं, नंतर माझी दाताची ट्रीटमेंट चालू केली होती. पण ती मला काही कारणाने बंद म्हणजे स्टॉप करावं लागली. मग मिस्टरांचा थोडासा मेडिकल प्रॉब्लेम होता, तर त्यांचं एक छोटंसं व्हेरिकोजचं ऑपरेशन झालेलं आहे. छोटंसं म्हणजे ऑपरेशन काय एवढं छोटं नाही, मोठंच आहे. पण एक सांगते मी तुम्हाला, तर त्यांच्या दोन्ही पायांना व्हेरिकोज होते. तर ते व्हेरिकोजचं ऑपरेशन केलं. त्याच्यामुळं ना धावपळ हे ते त्या कारणाने ताईनं खरंच मनापासून सॉरी, माफी मागते की मला व्हिडिओ काढायला पण नाही आणि अपलोड करायला पण जमलं नाही. तर हा व्हिडिओ अगोदरचा आहे. तर हा व्हिडिओ मी आत्ता म्हणजे आत्ता एडिटिंग करून अपलोड करत आहे. आता एडिटिंग तर करत आहे, पण अपलोड करायला कधी जमते माहीत नाही. जसा वेळ भेटेल तसं मी करेन. आणि तर इथं बघू शकताय, केस मी धुतले होते त्या दिवशी. तर धुतल्यामुळं केस मग आहे ना एकदमच सिल्की वाटत होते मला. तुम्ही म्हणताना ताई तेलाचं काय सांगितलंच नाही. तर मी तुम्ही बघताच माझ्या रुटीनमध्ये किंवा व्हिडिओ वगैरे मी टाकतेच. तेल वगैरे मी घरीच बनवून लावते, दुसरं तेल मी यूज करत नाही. तर इथं दिदीचं ना मध्ये चाललं होतं. आम्ही इथं बाहेर चाललो होतो जरा दोघीजणी. दिदीला हॉस्टेलला जायचं होतं, म्हणून मला नंतर टाईम भेटणार नाही. पप्पाचं ऑपरेशन वगैरे झालं, मग अगोदरच आम्ही ना शॉपिंग वगैरे अगोदरच करून ठेवली होती. वेळ होता त्याच्यामध्येच. म्हणजे नंतर म्हटलं पाऊस पाणी पण आहे, नंतर वेळ नाही भेटणार. तिचं कॉलेज सुरू झालं होतं. बघा, ती मध्ये तिला माहीतच नव्हतं व्हिडिओ चालू मी बोलले होती. मग ती बघितली आणि कसा वाटला, साधा सिंपल आणि जे आहे तेच. तर बघा, तयारी केली. इथं दिदीचं चालू भांडे घासणं. मी इथं केस केले तोपर्यंत ती ना भांडे घासून घेत होती. म्हणले मम्मी थोडे भांडे घासून घेते, कारण आल्यावर तिला माहिती तिलाच घासायचे होते. आणि मग इथं बघा, हा मस्त असा ड्रेस आहे ना, कॉटनचा आहे. तर अगदी कमी किमतीमध्ये म्हणजे 700 रुपयामध्ये हा ड्रेस घेतलेला आहे. खूप छान आहे एकदम, म्हणजे प्युअर कॉटन आहे. आणि ओढणी वगैरे मस्त अशी कॉटनची आणि खूप मोठी आहे. ड्रेसही खूप छान आहे. नक्की तुम्ही पण पाहिजे असेल तर मी नक्की तुम्हाला दुकानाचं जवळपास असेल तर दुकानाचं नाव सांगेन. त्या दुकानात तुम्ही घ्या. खूप छान मस्त आहे. किंमतही कमीच आहे. एवढं काही नाही, रेग्युलर यूजसाठी आपण किंवा ऑफिसला जाण्यासाठी आपण यूज करू शकतो. मला तर खूप आवडला. मी अजून ह्याच्यातले 1-2 घेणार आहे. मस्त बसला एकदम. फिटिंग वगैरे पण थोडं मी लूज होता, थोडं फिटिंग वगैरे करून घेतली. पण खूप छान असा कपडा आहे, मला खूप आवडला. तर इथं बघा, बाहेर आम्ही रिक्षामध्ये होतो. थोडासा व्हिडिओ शूट केला. दिदी आणि मी गेलो होतो. तर बाजूला दिदी होती आणि नंतर आल्यावरती पण मी थोडासा व्हिडिओ शूट केला. तर हे तुम्हाला माहीतच आहे, तेल मी गेल्या वेळेस बनवलं. म्हणजे माझं बनवलेलं तेल संपलं होतं. तर बहिणीला माझं तेल पाहिजे होतं, तर तिच्यासाठी बनवलं मी तेल. पण माझं काही जाणं झालंच नाही. तिच्याकडे जाणार होते म्हणून ती बोलली तेल बनवून घेऊन ये. तर माझं काय जाणं झालंच नाही तिकडे. मग ते तेल तसंच राहिलं. मग माझं संपलं. मग मी काय केलं, ते तेल मलाच घेतलं. म्हणजे तिला परत कधी बनवून देईन, जायचा योग आल्यावर किंवा तिच्याकडे गेल्यावर बनवून देईल. आणि मग तेलामध्ये ते तेल कसं अर्जंटमध्ये बनवलं, जे मेन वस्तू होत्या त्या टाकल्या होत्या. मग त्यावेळेस मला जास्वंदीचे फुलं वगैरे काही नव्हतं भेटलं. मग मी आत्ता भेटले ते घेऊन आले आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि ही भाजी बघा, बोंबीलची भाजी होती आणि ही करडी बटाट्याचं कालवण होतं. तर कसं वाटलं आजचं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. पण तसे